केरळ आणि आसाममध्येही प्रचाराला वेग आला आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांचा बेपोर मतदारसंघात रोड शो झाला। त्यानंतर त्यांनी कुन्नाथुनद आणि एर्नाकुलम इथे जाहीर सभेला संबोधित केलं। ही निवडणूक केरळचं उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याची असून केरळमधलं विद्यमान सरकार बदलण्याचं आवाहन शहा यांनी जनतेला केलं। केरळच्या जनतेनं गेली अनेक वर्ष आलटून पालटून UDF आणि LDF यांना निवडून दिलं, मात्र हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी असल्याची टीका त्यांनी केली। केरळच्या जनतेला खरा विकास हवा असेल तर रालोआ सरकारला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आसाममधील बिस्वनाथ इथे प्रचार सभा घेतली। आसाममधील 6 समुदायांना अनुसूचित जाती जमातीचा दर्जा देण्याचं तसंच चहाच्या मळ्यांमधील कामगारांना दररोज 450 रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। भाजपा नेते JP नड्डा यांनी आसाममध्ये प्रचार सभा घेत रालोआच्या नेतृत्वाखालील आसामच्या विकासाची यादी मांडली।